नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकॉन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हे अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत खारे शंकरपाळे बनवण्यासाठी या ठिकाणी मी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1.5 कप इतका मैदा घेतलेला आहे। आता आपण यामध्ये साधारणतः 3 ते 4 चमचे इतकं साजूक तूप घालून घेऊ। तुम्ही हवं तर तुपाऐवजी तेलाचा वापर देखील करू शकता, परंतु तूप घातल्याने शंकरपाळे अधिकच छान असे खुसखुशीत बनतात, त्यामुळे या ठिकाणी मी तुपाचाच वापर केला आहे। संपूर्ण तुपाचे मोयन या मैद्याला व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आहे। जितकं मोयन तुम्ही चांगलं लावाल तितकेच हे शंकरपाळे अधिकच छान असे खुसखुशीत होतात। तर बघा, अशा प्रकारे दोन्ही हाताच्या सहाय्याने मी चोळत व्यवस्थितपणे याला मोयन लावून घेणार आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुले खेळून आले की मधल्या वेळेत त्यांना काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत असे पदार्थ खावेसे वाटतात। तर अशा वेळी फक्त 10 मिनिटात बनणारे आणि महिनाभर टिकणारे खुसखुशीत असे खारे शंकरपाळे तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता। संपूर्ण मैद्याला तुपाचे मोयन अगदी छानपणे लावून घेतलेले आहे। मोयन व्यवस्थितपणे लागले की नाही याकरता मी मुठीमध्ये मैद्याला बंद करून बघितलेले आहे। मैदा मुठीमध्ये अगदी सहजासहजी बंद होतो, याचा अर्थ मोयन अगदी छानपणे लागलेले आहे। तर आता आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि सोबतच या ठिकाणी मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। ओव्याला अशा प्रकारे हातावरती हलकंसं क्रश करून टाकलेलं आहे, जेणेकरून याचा सुगंध या नाश्त्यामध्ये व्यवस्थितपणे येईल। आता आपण यामध्ये साधारणतः पाऊण चमचा इतके कलोंजी टाकलेली आहे, ज्यालाच आपण ऑनियन सीड्स असेही म्हणतो। कलोंजी या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाहीतर तुम्ही याला स्किप देखील करू शकता। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालत या मैद्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला याची एक डो बनवून तयार करायची आहे। ज्या पद्धतीने आपण चपाती वगैरे बनवण्यासाठी डो लावतो ना, अगदी त्याच पद्धतीचे डो आपल्याला या ठिकाणी लावायचे आहे, म्हणजे जास्त नरमही नाही आणि जास्त घट्टही नाही। थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता अगदी छान असं मैद्याला मी मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपण याला झाकून ठेवू, जेणेकरून हे डो अगदी छानपणे सेट होईल। तर साधारणतः 8 ते 10 मिनिटांपर्यंत आपल्याला याला झाकून ठेवायचे आहे, नंतरच आपण बाकीची तयारी करूया। 8 ते 10 मिनिटं झाले की पुन्हा डोला आपण चेक करूया। तर बघा, डो या ठिकाणी अगदी छानपणे सेट झालेले आहे। मिक्स करून घेऊ संपूर्ण डो पुन्हा एकदा व्यवस्थितपणे, आणि आता आपण ताबडतोब शंकरपाळे बनवण्यास सुरुवात करूया। यासाठी मी किचन प्लॅटफॉर्मवरती थोडासा सुका मैदा डस्ट करून घेतलेला आहे। प्लॅटफॉर्मवरती आपण हा नाश्ता बनवत आहे, त्यामुळे संपूर्ण डो मी एकदाच घेतलेला आहे। तर आता आपल्याला याची एक मोठ्या आकाराची चपाती लाटून तयार करायची आहे, आणि शक्य होईल तितकं आपल्याला या चपातीला पातळ असं लाटून घ्यायचं आहे। तुम्ही जर याला हलकंसं जाड लाटलं तर त्यामुळे काय होते की शंकरपाळे थंड झाल्यानंतर पटकन नरम पडतात, त्यामुळे मी नेहमी अशा प्रकारे प्लॅटफॉर्मवरतीच मोठ्या आकारामध्ये याची पातळसर चपाती बनवून घेते। यामुळे काय होते की जास्त मेहनत न घेता कमी वेळेमध्ये भरपूर सारे शंकरपाळे आपण एकदाच तयार करू शकतो। जसं की शंकरपाळे बनवण्यासाठी मी मैद्याचा वापर केला आहे, तुम्ही हवं तर गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता। फक्त गव्हाच्या पिठामध्ये देखील आपल्याला तुपाचे मोहन अगदी छानपणे लावून घ्यायचे आहे। थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अगदी छान अशी मोठ्या साईजची पातळसर चपाती मी लाटून तयार केली आहे। आता या शंकरपाळ्यांना आपण कापून घ्यायचं आहे, तर कापताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही शेपमध्ये याला कापू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं मोठ्या साईजमध्ये म्हणजे लांबट साईजमध्ये याचे शंकरपाळे करत आहे। अशा प्रकारचे लांबट शंकरपाळे बनवताना तुम्ही हवं तर पिझ्झा कटर किंवा अशा प्रकारे करंजी कटरचा वापर देखील करू शकता। तर बघा, अशा प्रकारे संपूर्ण शंकरपाळे मी एकदाच कापून घेत आहे। कापलेले संपूर्ण शंकरपाळे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि यानंतर ताबडतोब याला फ्राय करण्याची तयारी करूया। तर यासाठी मी पॅनमध्ये तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेले होते। तर एक एक करत शंकरपाळ्यांना आपण तेलामध्ये फ्राय होण्यासाठी सोडायचे आहे। एका बॅचमध्ये जितके शंकरपाळे ॲडजस्ट होतील तितकेच टाकायचे आहे, बाकीचे शंकरपाळे आपण सेकंड बॅचमध्ये फ्राय करूया। अशा प्रकारचे खुसखुशीत खारे शंकरपाळे फ्राय करताना गॅसची फ्लेम ही अगोदर आपल्याला हाय करून तेलाला अगदी छानपणे गरम करून घ्यायचं आहे, आणि शंकरपाळे तेलामध्ये टाकले की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायची आहे। लो टू मिडियम फ्लेमवरती साधारणतः 5 ते 6 मिनिटांपर्यंत अगदी छान असं क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे। शंकरपाळ्यांना हाय फ्लेमवरती फ्राय केलं की वरच्या साईडने पटकन लाल होतात, शिवाय आतून कच्चीच राहतात आणि थंड झाल्यानंतर नरम पडण्याची देखील शक्यता असते। जवळपास 6 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता शंकरपाळे या ठिकाणी अगदी छानपणे फ्राय झाले आहे। तर आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ, आणि सेम प्रोसेसने बाकीचे उरलेले शंकरपाळे देखील अशा पद्धतीने फ्राय करून तयार करायचे आहे। थंड झाल्यानंतर कोणत्याही हवाबंद डब्यामध्ये भरून साधारणतः 1 महिन्यापर्यंत तुम्ही हे शंकरपाळे आरामात खाऊ शकता, अजिबात खराब होत नाही। मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी, शिवाय अचानक घरी पाहुणे आले तर गरम गरम चहासोबत खाण्यासाठी देखील तुम्ही हे शंकरपाळे देऊ शकता।
ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.